नमस्कार. शेवटचं म्हणता म्हणता पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांच्या वरती बोलायला मी आलेलो आहे. पण यावेळी रुपाली चाकणकरांच्या प्रतापाविषयी मी तुम्हाला बोलणार नाहीये. पण हा मुद्दा रुपाली चाकणकरांशी संबंधित आहे. तो काढलाय आमची वर्गमैत्रीण अक्कांनी. वर्गमैत्रीण अक्कांनी अनु मलिकच्या एका मी टू प्रकरणाला बाहेर काढलं आणि सांगितलं की मी टू प्रकरणामध्ये म्हणजे मी सुद्धा कशी बळी पडले होते असं सांगणारी जी मध्ये एक 2018 साली टूम आली होती. यांनी मला छळलं, त्यांनी मला छळलं, नाना पाटेकरनी छळलं, अनु मलिकनी छळलं, यांनीच छळलं, लहानपणीच झालं होतं. म्हणजे तेव्हा मिटक्या मारून सहन करणारे नंतरच्या मिटक्या बंद झाल्यावर म्हणजे मिटक्या मारण्यासाठीचे पदार्थ बंद झाल्यावर मी टू नावाच्या काही गोष्टी करत होते. अर्थात या सगळ्याला आपला तीव्र विरोधच आहे. या असल्या गोष्टीचं समर्थन आपण कधी करणं शक्यच नाही. पण अनु मलिकवर जे आरोप झाले होते त्याला अनु मलिकला क्लीन चिट मिळाली. ही क्लीन चिट दिल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या पुत्राला चित्रपटामध्ये काम मिळालं, त्याच्या असाइनमेंट्स फायनल झाल्या, अशा स्वरूपाचा आरोप आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अक्कांनी केला होता, जाहीरपणे केला होता. तुम्ही गुगल करून बघू शकता. अनु मलिकची मी टूची केस गुगल करा. माझ्याकडच्या ज्या आहेत लिंक्स त्या मी तुम्हाला पाठवते. या सगळ्यांमध्ये सोहम चाकणकर, त्याच्यासोबत रुपाली चाकणकर, हे सगळेच लोक तुम्हाला त्या एका फ्रेम मध्ये दिसतील की ज्याच्यामध्ये अनु मलिक पण आहे. हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर काय येत नाही? काय? या आरोपाच्या नंतर मी जरा तपासत होतो. रुपाली चाकणकर एवढं खतरनाक, म्हणजे लैंगिक शोषणाच्या आरोपातून अनु मलिकला मुक्तता देण्याच्या नावाखाली काहीही करू शकतील, आपल्या पोराचं करिअर करू शकतील. रुपाली चाकणकरांची बाजू घेण्याचा आपला अजिबात हेतू नाहीये, अजिबात हेतू नाहीये, काही गरजही नाही. पण आरोपच करायचा आहे तर माहिती चुकीची गेली नाही पाहिजे. म्हणजे उगाच काहीतरी उचलायचं आणि द्यायचं फेकून, हे यांनी केलं होतं, हे यांनी केलं होतं, असं नाही घडलं पाहिजे. म्हणून ती माहिती तपासत होतो. अनु मलिक प्रकरण घडलं 2018 साली. काही गायिका, काही अभिनेत्री यांनी अनु मलिकनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं, आपला शीलभंग करण्याचा प्रयत्न केला किंवा केला, अशा स्वरूपाचे आरोप काही अभिनेत्रींनी, काही गायिकांनी केलेले होते. तक्रारी झाल्या आणि महिला आयोगापर्यंत ही तक्रार गेली. याच्या बातम्या सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत. 1-2 बातम्या मी दाखवतो तक्रार झाल्याच्या, त्या बघून घ्या. आता यानंतर हे प्रकरण महिला आयोगाकडे गेलं आणि पुढे 2020 साली, 2018ला आरोप झाल्यानंतर तक्रारी वगैरे गेल्या, त्याच्या सुनावण्या झाल्या, सगळं झालं. आणि 2020 साली महिला आयोगाने पुराव्याच्या अभावी अनु मलिक यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली, क्लीन चिट दिली. का दिली? पुरावे नाहीत म्हणून. आरोप करणाऱ्या महिलांना महिला आयोगाने पुरावे सादर करण्याविषयी सांगितलं, पण त्या महिलांनी पुरावे सादर केले नाहीत अथवा आमच्याकडे असे कोणते पुरावे नसल्याचं सांगितलं आणि ते प्रकरण संपलं. आता म्हणाल महिला आयोग झालंयच की, मग कसं काय खोटी माहिती म्हणताय? सांगतो. 2018 साली आरोप झाले. 2018च्या साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवटी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 19 सुरू झालं आणि जानेवारीच्या 20 मध्ये क्लीन चिट मिळाली. 18 आणि 20 म्हटल्यामुळे 2 वर्षाचा काळ वाटतो, पण 19चं पूर्ण वर्ष, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ही 3 महिने, म्हणजे 1 वर्ष 3 महिने आणि जानेवारीचा शेवटचा काळ, पहिला महिना एक, असा 4, 1 वर्ष 4 महिने या प्रकरणाची चर्चा होत गेली. यावेळी रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या नव्हत्या. त्यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद हे ऑक्टोबर 21 मध्ये त्यांना मिळालेलं आहे. नव्हत्या झालेल्या अध्यक्ष. त्यामुळे उगाच चाकणकर बाईंवर काहीही थोपवून द्यायचं आहे म्हणून असे आरोप करणं जरा अयोग्य ठरतं. आता यातला अजून एक मोठा ट्विस्ट तुम्हाला मी सांगतो. खोटं किती यात उघडं पडतं ते सांगतो तुम्हाला मी. अनु मलिकची मी टू प्रकरणातली शोषणाची केस ही राज्याच्या महिला आयोगाकडे चालू नव्हती,
राष्ट्रीय महिला आयोगाकडे चालू होते आणि तिथे रेखा शर्मा नावाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळं राज्याच्या महिला आयोगात केस चालू होती. चाकणकरांनी क्लीन चिट दिली, त्याच्या बदल्यात आपल्या पोराला अभिनयाचं काम मिळवून दिलं. या कथा म्हणून खोट्या वाटतात. एखाद्या महिलेला तिने केलेल्या कृत्याबद्दल शिक्षा मिळालीच पाहिजे, नो डाऊट मिळाली पाहिजे. पण कथानक रचून जेव्हा केस उभी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती केस लूज पडण्याचा धोका असतो. खऱ्या माहिती सांगा ना. जे जे खरं घडलंय ते सांगा. कदाचित आरोप करणाऱ्याला चाकणकरांच्या विषयातली खोटी माहिती सांगून केस वीक करायची आहे का? त्यातला खरा मुद्दा बाजूला काढायचा आहे का? म्हणजे चाकणकर राज्य आयोगाच्या अध्यक्षा, त्यांना क्लीन चिट दिली राष्ट्रीय आयोगाने. बरं, चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष होण्याआधीची ही केस काय, कुठे आपण तर्क लावतोय, काहीतरी बोलतोय. बरं, गंमत अशी की या बाबाला मोठं करण्यात कोणाकोणाचा सहभाग आहे? हा जो भोंदू आहे ना, नाटकी, चला याला सोलवटला पाहिजे, तो हा नाटकी माणूस 2012 साली शस्त्र परवाना घेतो. बरं, नाशिक ग्रामीण पोलीस असं सांगतेय की याच्या शस्त्र परवान्याविषयी आम्हाला माहितीच नाही, याचा परवाना महसूलमध्ये आहे. गृह विभागानं कसा दिला, महसूलनं कसा दिला, हे सगळे प्रश्न विचारले पाहिजेत ना. बरं, 2012 साली राज्याचे गृहमंत्री म्हणून आर पाटील काम करत होते. मला वाटतं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील. सिन्नरपासून जवळच असलेल्या संगमनेरचे ते आमदार होते. सिन्नर संगमनेर अंतर फार मोठं नाही आहे. महसूल मंत्री ते होते, आर पाटील गृहमंत्री होते. मग 2012 साली या माणसाच्या भंपकपणाला पाठिंबा देऊन या लोकांनी त्याला परवाना दिला कसा? नूतनीकरणाची प्रक्रिया कशी झाली होती? मग ती आत्ताच्या काळात झाली आहे नूतनीकरणाची प्रक्रिया. 2012 नंतर त्याचं नूतनीकरण फक्त 24लाच झालं की काय, असा प्रश्न मला पडतो. मधल्या काळात नूतनीकरणाची प्रक्रियाच झाली नव्हती का, आणि त्याने ते शर्तसर ठेवलं होतं का, हे सुद्धा तपासलं पाहिजे. बरं, दुसरं म्हणजे एक एक गमतीशीर गोष्टी अशा असतात ना की त्याचा विचार झालाच पाहिजे. या मागेल त्याला पाणी दिलं पाहिजे म्हणे. आपण तान्हेऱ्याला पाणी देतो, चोराला देतो, उंडाला देतो, नालायकाला देतो, मूर्खाला देतो, सगळ्याला देतो. पाणी वाटपाचा परवाना देऊन पाण्याचा हक्क धरणावर देणारा मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी परवाना द्यायचा. पाण्याविषयी बोलू नका, बंदुकीच्या परवान्याविषयी बोला. नूतनीकरण कसं झालं, नूतनीकरणाविषयी बोलू नका बाई, ते नूतनीकरण होण्याच्या आधी परवाना दिला कसा गेला यावर बोला. अनु मलिकला क्लीन चिट देणाऱ्या रुपाली चाकणकर असं म्हणून त्यांना अडकवणाऱ्या, मला प्रश्न विचारायचा आहे, हे केस कुठे चालू होती ते तरी बोला. या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे न सांगता उगाचच वाटेल तसे आरोप करणाऱ्या या सगळ्या लोकांना काय बोलावं? म्हणजे काहीही करावं आणि आपण प्रसिद्धीच्याच होतात राहावं. घटम निंद्यात पटम चिंद्यात कुर्यात रासवरोहणम. म्हणजे घट फोडा, डोक्यावर टाका, चिंद्या पांघरान, गाढवावर बसा, बाकी काही झालं नाही झालं हरकत नाही, प्रसिद्धी तरी मिळते ना. त्या प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणाऱ्या माणसांनी चालवलेला हा खोटारडेपणा आपल्या समोर आलाच पाहिजे. यासाठीचा हा उपद्व्याप आमचा सुद्धा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज